महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला विक्रीच्या हेतूने वाहतूक करणारे 2 आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत 8,13,927 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देत पथक रवाना केलं होतं। पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। दीपक टकले आणि पंकज टकले हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले आणि शरीरास अपायकारक होईल असा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांच्याकडील वाहनामध्ये श्रीगोंदा येथून काष्टीकडे घेऊन येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने यावरून पंजासह काष्टी ते श्रीगोंदा जाणाऱ्या रोडलगत पथकाने दांगड लॉन्स परिसरात सापळा रचून संशयित वाहनाचा शोध घेत संशयित वाहनास थांबवत वाहनातील इसमास पोलीस पथकाची ओळख सांगत त्याचे नाव विचारलं असता त्यांनी दीपक टकले आणि पंकज टकले अशी नावं सांगितली। पंचासमक्ष त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्यात विमल हिरा RMD कंपनीचा पान मसाला विविध प्रकारची सुगंधित तंबाखू आढळून आली। पथकाने आरोपीच्या ताब्यातून 8,13,927 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। संबंधित मुद्देमालाबाबत आरोपींकडे विचारणा केली असता दीपक टकले याने विमल आणि हिरा पान मसाला तसेच त्याच्यासोबतची सुगंधित तंबाखू ही अविनाश ढवळे याच्याकडून खरेदी केली आहे। तसेच RMD पान मसाला व सुगंधित तंबाखू नौशाद सिद्दीकी याच्याकडून त्याचा कामगार मिराज हमीद शेख याच्या मार्फत खरेदी केल्याची माहिती सांगितली। ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करत त्यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।